लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सुरुवातीला काव्या तिच्या IAS परीक्षेचा पेपर अगदी शांतपणे सोडवत असते. तेवढ्यात काव्याच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू होऊन ती त्या वेदनेने खूपच अस्वस्थ होऊ लागते. नंतर तिच्या लक्षात येतं की तिला आता लेबर पेन सुरू झालेलं असतं. तर आता अशा अवस्थेतच काव्या तेथील एका मुलीला बाहेर उभा असलेल्या नंदिनी आणि पार्थला याची कल्पना द्यायला सांगते. हे समजताच नंदिनी आणि पार्थ धावतच काव्याजवळ येतात. तर आता IASचा पेपर सोडवत असताना काव्याची ही अचानक अशी अवस्था पाहून पार्थ आणि नंदिनी दोघेही प्रचंड घाबरतात. तेवढ्यात पार्थ इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स येण्यासाठी फोन लावत असतो. पण दुर्दैवाने बाहेर प्रचंड पाऊस आणि ट्रॅफिक असल्यामुळे ॲम्ब्युलन्स वेळेवर येऊ शकणार नाही असं पार्थला फोनवर समजतं. त्यामुळे आता नंदिनी जराही वेळ न लावता ताबडतोब बाकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत काव्याच्या अशा अवस्थेमुळे अडथळा यायला नको म्हणून ती लगेच पार्थला सांगून काव्याला शेजारच्या रिकाम्या वर्गामध्ये न्यायला सांगते. त्यानंतर आता पार्थ आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने काव्याला शेजारच्या वर्गामध्ये शिफ्ट केलं जातं. त्यानंतर नंदिनी त्या वर्गाचा दरवाजा बंद करून तेथील काही मुलींना काव्याच्या भोवती छत्री पकडायला सांगून काव्याची अशी क्रिटिकल परिस्थिती पाहून नंदिनी काव्याची डिलिव्हरी स्वतः करण्याचा निर्णय घेते. अगदी 3 इडियट्स पिक्चरमधल्या रॅन्चोने जशी अचानक परिस्थिती हाताळलेली होती अगदी त्याच पद्धतीने नंदिनी मोठं धाडस करून काव्याची डिलिव्हरी कॉलेजमध्येच करण्याचा फायनल निर्णय घेते. पण इकडे पार्थला नंदिनीचा हा निर्णय ऐकून धक्काच बसतो. कारण काव्याची अशी क्रिटिकल कंडिशन पाहून पार्थ बिचारा अगोदरच खूपच बेधरलेला असतो. पण पोटातील तीव्र वेदनेने काव्या मात्र प्रचंड ओरडत असते. त्यामुळे तो काव्याजवळ उभा राहून तिचा हात हातात घेऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता नंदिनी जराही वेळ न लावता काव्याची प्रसूती करण्यास सुरुवात करते. नंदिनी काव्याला सतत पुशअप करण्यास सांगत असते. पण काही वेळातच काव्याची तब्येत आणखीनच जास्त बिघडते. तिच्या वेदना आणखीनच जास्त तीव्र झालेल्या असतात. त्यामुळे ती प्रचंड ओरडत असते. हे पाहून पार्थ मात्र पूर्णपणे घामाघूम झालेला असतो आणि तेवढ्यात अचानक दुर्दैवाने काव्याचा रक्तदाबही कमी होऊ लागतो. तर आता काव्याची अशी खालावलेली परिस्थिती पाहून नंदिनी मात्र प्रचंड घाबरते आणि ती पार्थला म्हणते की लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा कारण काव्याचा BP आता लो होत चाललेला आहे. त्यामुळे काव्याला आता तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन तिची डिलिव्हरी आता डॉक्टरांच्या निगराणीखालीच केलेलं योग्य राहील. मी सुद्धा खूप प्रयत्न केले पार्थ पण काव्याकडून बाळ पुशअप करण्यास कोणताच रिप्लाय मिळत नाहीये असे म्हणून नंदिनी आता पार्थ समोर प्रचंड रडायला लागते. त्यामुळे आता काव्याला आणि बाळाला वाचवण्यासाठी पार्थ आणि नंदिनी पुढे कोणते प्रयत्न करणार हे पाहणं आता मालिकेत खूपच रंजक ठरणार आहे.